हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आता लवकरच आपण नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. आता नवीन वर्ष म्हटलं की आपल्याला प्रत्येकाला वाटते नवीन वर्षात मला काहीतरी बदल करायचा आहे, माझं जरा डेव्हलपमेंट करायचं आहे. आय वॉन्ट टू बी बेटर दॅन लास्ट इयर असं प्रत्येकाला वाटत असते. मग आपण आपली विचारधारा बदलायला पाहिजे. आपण आपले विचार बदलले की जग बदलेल आणि दिवस पण बदलतील, आयुष्य पण बदलेल. अहो, जे काही आपण करतो किंवा कुठली गोष्ट घडते ते आधी कुठे घडते माहिती का? आधी आपले डोक्यात विचार येतात. आता राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. आधी ते कुठे विचार आला असेल त्यांना? पक्षी उडताना बघून आपणही असं उडू शकतो का, त्याला आपण काय करायचं असा विचार आला असेल. थॉमस अल्वा एडिसन इलेक्ट्रिक बल्ब करताना सुद्धा त्याचे डोक्यात विचार आला आधी. त्यामुळे पहिल्यांदा विचार येतो. आपल्याला अमुक व्हायचं आहे, तमुक व्हायचं आहे, काय करतो? आधी विचार येतात. विचार आल्यावर आपलं ॲक्शन चालू होते. आपण त्याच्यावर काम करायला लागतो. आणि काम करायला लागताना काय निर्माण होते? आपले काही सवयी, काही साध्या सवयी असतील. सकाळी 8ला उठत होतो आपण, ठरवतो 4ला उठायचं, 5ला उठायचं, काही व्हॉट एव्हर इट इज. मग ती सवय आपण लावून घेतो. शेवटी माणूस कशावर नसतो हो? सवयींवरच म्हणतो आपण तो चांगला माणूस, तो चांगला नाहीये. कशावरनं? आपल्या सवयींवर. चांगल्या सवयी असला, व्यवस्थित असलं तो माणूस की आपण म्हणतो चांगला माणूस. जो माणूस रोज त्याला दारू प्यायची सवयी आहे आणि काही नको त्या सवयी आहे त्याला आपण म्हणतो तो माणूस काही चांगला माणूस नाहीये. म्हणजे सवयींवर अवलंबून माणूस चांगला वाईट बनतो. मग तुम्ही जे काही काम करायचं ठरवता त्याचे प्रमाणे आपल्या सवयी आपण लावून घेतो आणि त्या सवयी आपल्याला बदलतात. आणि आता ह्या सवयी लावून घेताना आपण आधी गोल सेट करतो, ध्येय सेट करतो. तर ध्येय कसं असायला पाहिजे? स्मार्ट म्हणजे काय? अगदी स्पेसिफिक, निश्चित, मला अमुक करायचं आहे. नंतर मेजरेबल, नंतर अटेनेबल, आपण तिथे पोचू शकतो, शक्य आहे. रिचेबल, टाइम बाउंड, म्हणजे ओके मी 2 वर्षांना कुठे असणार आहे, मी 5 वर्षांना कुठे असणार आहे, 10 वर्षांना, असं टाइम बाउंड असं असायला पाहिजे. हे सगळं करताना का नाही आपण मग एकदा तयार झाला, करायला लागलो, विजन आपलं क्लिअर पाहिजे. म्हणून विजन बोर्डचं वगैरे आपण ऐकलं असाल. इव्हन IAS झालेले मुलींना काय केलं होतं? अभ्यास करताना विजन बोर्ड तयार केलं होतं. आई आपल्याला गोड खाऊ भरवतीये IAS पास झाले म्हणून, आणि तिनं तो फोटो कायम टेबलावर ठेवला होता अभ्यासाचे, आणि अभ्यास करायची. म्हणजे विजन आधी मनात तुमचं पिक्चर क्लिअर करा. आणि हे सगळं करताना जे काही मी करणार आहे त्याचा पर्पज काय आहे, कशासाठी मी करणार आहे? का माझे आई वडिलांचं किंवा आपलं आत्ता आहे ही स्टेटस मला बदलायचं आहे, मला गरीब लोकांसाठी काही करायचं आहे. जे काही आहे तो पर्पज आपला क्लिअर असायला पाहिजे. कशासाठी करतोय मी किंवा करतीये मी, आणि
हे झाल्यावर का नाही, ते तुमचं पर्पस असल्यामुळे आपण त्या गोष्टीत मास्टरी मिळवतो. मास्टरी मिळवताना काय करतो आपण? स्टेप बाय स्टेप, पहिलं स्टेप, दुसरं स्टेप आपले इंटरेस्ट प्रमाणे करतो. आणि हे आपल्याला करायचं असलं का नाही, आपण रोज तासभर तरी त्याच्यावर काम करायला पाहिजे. रोज एक तास आपण काम करायला लागलो की आपलं त्याच्यावर इंटरेस्ट निर्माण होते. वी स्टार्ट लव्हिंग दॅट वर्क. आणि विचार आपण करायला लागतो तेव्हा आपल्या अंगात एक टाईपचं ऊर्जा निर्माण होते. आणि जी ऊर्जा निर्माण होते हे सत्य आहे. विचार बदला, तुमचं आयुष्य बदलेल. का? ती ऊर्जा निर्माण होते आणि हे ऊर्जेमुळे आपण आपले विचारांची गती बदलतो आणि आपलं आयुष्य बदलते. आधी आपण मनात बघतो, जे काही आपल्याला बनायचं आहे ते मनात आधी विजनमध्ये बघतो, फील करतो आणि नंतर ते निर्माण होते. जे आपण बघतो तर निर्माण होणार आहे. हे बघा, आपण बीज पेरतो तसं आपल्याला फळ मिळणार आहे. आंब्याचं झाड लावलात तुम्ही, त्या आंब्याच्या झाडाला पेरू लागतील का? नाही, आंबे लागणार. त्यामुळे जे विचार तुम्ही करता, तुम्ही चांगले विचार करता, हो मला अमुक बनायचं आहे, अभ्यास करायचा आहे, अमुक करायचं आहे, ते तर तसं होणार. ऑन द कॉन्ट्ररी, नाही मला काही जमतच नाही, मला शक्य आहे का, अमुक आहे का, असं निगेटिव्ह विचार केलात की तसं होणार आहे. त्यामुळे ही ऊर्जा कुठे आहे? ऊर्जा आपले विचारातनं आहे. त्यामुळे ते विचार आपण बदलायला पाहिजे. आपल्या ॲक्च्युअली मनाला का नाही, मनाला काही कळत नाही. तुम्ही जे पिक्चर दाखवता ते पिक्चर प्रमाणे ना ॲक्ट करते. स्वतःचं हे त्याला काहीही नाही. तुम्ही त्याला चित्र दाखवलात, असं बनायचं आहे, तसं बनायला तर लागते. म्हणजे बघा, विचार कुठे निर्माण होतात? मनात. मग मनाला आपण कुठलं चित्र दाखवायचं आहे? चांगलं चित्र, जे काही मला बनायचं आहे, माझं आयुष्य मला कसं पाहिजे, तर चित्र मनाला दाखवायचं आहे स्पष्टपणे. आणि चित्रात क्लॅरिटी पाहिजे. नुसतंच मला काहीतरी बडा व्हायचं आहे, अमुक व्हायचं आहे असं नाही. बडा म्हणजे काय व्हायचं आहे? मला IAS ऑफिसर बनायचं आहे, मला मोठा शेफ बनायचा आहे, मला माझे संबंध सुधारायचे आहेत, व्हॉट एव्हर इट इज, ते क्लॅरिटी पाहिजे. त्यामुळे आपण येणारा नवीन वर्ष 2026 कसं पाहिजे हेचं चित्र आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर पाहिजे. आणि ते चित्राप्रमाणे आपण निर्माण करू शकतो. हो, निर्माण करू शकतो. आपलं मन म्हणजे का नाही, एक अगदी फर्टाईल लँड आहे हो. तिथे तुम्ही जे काही बी पेरता त्याचे प्रमाणे उगवणार आहे. चांगले विचार पेरले, सगळं चांगलं मिळणार आहे. नको तर काही वाईट विचार पेरले की तर मिळणार आहे. त्यामुळे अगदी तर छान असं फर्टाईल लँड आहे. तेच आपण चांगलेच विचार पेरायला पाहिजे. जे आपण विचार पेरतो त्याचे प्रमाणे आपल्याला फळ मिळत जाणार आहे. आपण कामावर आपलं लक्ष केंद्रित करायचं, गीतेत म्हणतात तसं. कर्मण्येवाधिकारस्ते. फळ आपोआप मिळणार आहे. फळाची अपेक्षा करू नका तुम्ही. आपलं काम व्यवस्थित
व्यवस्थितपणे करायचं आहे. अजून काय 2-4 दिवस आहेत, ते तुम्ही नक्की ठरवून घ्या आपल्याला काय बनायचं आहे, काय करायचं आहे आणि लगेच कामाला लागायचं आहे. बघा, आय विश यू ऑल अ हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष तुम्हाला भरपूर पैसा, प्रसिद्धी, नाव, सुख, संपत्ती सगळं काही मिळू दे. खूप आनंदी राहावा, खूप खुश राहावा नवीन वर्षात. विश यू अगेन हॅपी न्यू इयर.